दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर दौंड शहरातील इंडिया आघाडीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। यावेळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान स्तंभाला अभिवादन करण्यात आले। दरम्यान यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे। अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला मोठी चपराक आहे। लोकशाही आणि संविधान याचं म्हणजे ह्याचा वापर भारतीय जनता पार्टी चुकीच्या पद्धतीने करणार होती। त्याच्यासाठी अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकून त्यांनी त्यांचा आवाज दाबला होता। विरोधी पक्षाचा इंडिया आघाडीच्या सर्वच लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी नेहमीच करत आलेली आहे। परंतु आज अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यामुळं एक प्रकारे लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि संविधान जे आपलं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे ते वाचवण्यासाठी आता केजरीवाल पुढाकार घेतील याची आम्हाला खात्री आहे।